सुंदररित्या जो मात्र तळला ही खासियत राहिली कल्पेश जाधवची. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर इनवर विघ्नेश, नॉन स्ट्रायकर इनवर पांडुरंग यांना आपण पाहतोय कोसले टीम साठी. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. बादशाह वर्सेस कोसले ही लढत फार महत्वाची. फुल टॉस फटका दमदार विघ्नेश यांच्या पाठमधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. कल्पेश जाधवच्या विरोधामध्ये खेळलेला हा सुंदर चौकार विघ्नेश आणि त्याचा अकाउंट ओपन आहे. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार होत असताना कल्पेश यांना आपण पाहतायत. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. तापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 4 धावा. षटक क्रमांक पहिला मैदानामध्ये 5 षटकांची लढत. कल्पेशचा बॉल विघ्नेशच्या पाठमधून अप्रतिम फटका. चेंडू सीमा पार, असरदार दमदार षटकार. क्रॉस द लाईन फटका सुंदर आहे. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल ची मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. विघ्नेश चांगली सुरुवात मैदानामध्ये करतात. आता त्यांची 7 मैदानामध्ये पांडुरंग कशा प्रकारे देतील ते आपल्याला पाहायचं. 11 ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात मैदानामध्ये कोसले या टीमची. परफेक्ट यॉर्कर, त्याचं प्रत्युत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. चेंडू डॉट आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 11. काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं सतीश शेठ डिंगोरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान प्रवीण शेठ डिंगोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मान्यवरांचा विशेष सन्मान सतीश शेठ डिंगोरे यांचा विशेष सन्मान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आहे ती 11. षटक क्रमांक 2 मध्ये आता दिनेश यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. 11 धावा धावफलकावर. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिल्यात 5 षटकांच्या लढतीमध्ये कोसले टीम कुठपर्यंत मजल मारतो ते पाहायचं आपल्याला. भातसाई संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. मिडॉप मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांचं क्षेत्ररक्षण अप्रतिम. चेंडू डॉट. धावफलकावर धावसंख्या 11. आपण पहिले 3ही सामने पाहिले त्यामध्ये भरपूर धावा होताना पाहायला मिळाल्या. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी भरपूर चांगली राहिली प्रत्येक संघाची. रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द पार्ट. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. या बॉलवर येतील धावा 4. पांडुरंग यांच्या पाठमधून चौकार. विघ्नेश यांच्या पाठमधून हा चौकार आला. आतापर्यंत जेवढ्या धावा बनवल्यात त्या विघ्नेशनेच बनवल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर 15. फुल टॉस बिग हिट केलाय. डाऊन द बॉल फिल्डर झेल झाला. फलंदाज विघ्नेश बाद.
दिनेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. वासुदेव इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल. गोलंदाज दिनेश. दिनेशचा बॉल आल्या आल्या सुरुवात केली वासुदेवने. वासुदेवच्या पाठमधून ब्रँडेड षटकार. अफलातून फटका मैदानामध्ये वासुदेवच्या पाठमधून 4 चौकार. पंचवीस धावा. अजून एक चांगला फटका लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगला. एक सिंगल आली या बॉलवर. तो तिथे क्षेत्ररक्षण खराब. रनआउटची संधी. चुकीचा थ्रो तिथे 2 धावा या बॉलवर मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त. डबल कव्हर 27 धावा. टीम कोसले प्रथम बॅटिंग करत असताना डीजे. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. हेमंत डिंगोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनंत डिंगोरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आलेल्या प्रत्येक ग्रामस्थ मान्यवराचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. सर्वांचं मनापासून आभार. तुमचा मूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देतात. आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोठेगर आयोजित आई गावदेवी चषक 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल आली. खूप महत्वाचं षटक असेल हे कल्पेश जाधव यांचं, कारण भातसाई संघ विकेटच्या शोधामध्ये. दुसऱ्या बाजूला फलंदाज मैदानामध्ये आपण जर पाहिलं वासुदेव आलेत आणि वासुदेवने 3 बॉल मध्ये आता 400च्या स्ट्राईक रेटने 12 धावा आतापर्यंत बनवल्यात. भरपूर चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत कल्पेश जाधव. इथे टाकलेला बॉल शॉट अँड पुल पॉवरफुल ब्युटिफुल. वासुदेवच्या बॅटमधून 6. गोष्टीचा उल्लेख केलाय की हे षटक फार महत्वाचं राहील दोन्ही संघांसाठी. इथे कल्पेश विकेटच्या शोधामध्ये. दुसऱ्या बाजूला वासुदेव याच ओव्हरमध्ये आक्रमण करतायत. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. महत्वाचं षटक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहेत. कल्पेश स्ट्रायकर इनवर वासुदेव. डबल कव्हर धावसंख्या 34. राखलेला हा चेंडू फुल टॉस. फटका दमदार. क्षेत्ररक्षक जबरदस्त एफर्ट्स जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचं क्षेत्ररक्षण. वन ऑफ द बेस्ट सेव्ह. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. संघाची धावसंख्या 2 धावांच्या मदतीने वाढेल. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा. इथे फुल टॉस. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा. खराब पैकी खराब क्षेत्ररक्षण. सध्याच्या घडीला यष्टीरक्षकाकडे थ्रो करणं फार गरजेचं होतं. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. 38 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी या तिसऱ्या षटकातील. कल्पेश जाधव
पहिल्या षटकात 11. वासुदेव ऑन स्ट्राइक. फुलटॉस फटका दमदार क्षेत्ररक्षक बनतील आता दर्शक. सिक्सर 6 रन. मध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात कल्पेशने. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर देखील येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 45 3 षटकांचा खेळ समाप्त. संधी डीजेला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या ताबडतोब पाणी घेऊन जायचं. एकोणतीस या धावसंख्येवर खेळत आहेत. सुरुवात चांगली दिली होती विघ्नेशने, परंतु पांडुरंग आतापर्यंत फक्त 2च बॉल त्यांनी फेस केलेत. 1 धाव पर ते खेळत आहेत. गोलंदाज तयार आहेत. आकाश. स्ट्रायकर इनवर वासुदेव. पहिला बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1 धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 46 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. धावा. आकाश. आकाशचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक भरपूर चांगलं सध्याच्या घडीला होतं. आयगाव देवी स्पोर्ट क्लब आटगाव आणि टीम आसनगाव आपण रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. ही 2 षटकं संपल्यानंतर आपली नाणेफेक केली जाईल. आयगाव देवी आटगाव आणि त्यांच्या विरुद्ध आसनगाव. इथे राखलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. 1 सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 47 ऑन द बूट. 47 धावा धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ 4थं. 5 षटकांची लढत. दुपारचं सत्र. भरपूर प्रमाणामध्ये ऊन आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर इनवर वासुदेव. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. आकाश. या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. आकाशने आतापर्यंत चेंडू टाकलेला आहे ते 4 आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, अचूकता, सातत्य आपल्या गोलंदाजीमध्ये.
रिवर्स एक टप्पा, दुसऱ्या टप्प्यावर चेंडू सीमा रेषेच्या जवळपास, क्षेत्ररक्षण चांगला, 2 धावा या बॉलवर येतील. वेलफील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 49 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक या चौथ्या षटकातील. पाचसाई विरुद्ध कोसले हा सामना मैदानामध्ये रंगतो आहे. गावदेवी आटगाव त्यांच्या विरुद्ध आसनगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करणं फार गरजेचं राहील. 5 षटकं झाल्यानंतर आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. इथे बिग हिट, चेंडू ओव्हर डाऊन द बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 50 धावा, 4 षटकांचा खेळ समाप्त. 50. शेवटचा अंतिम षटक, अनिकेत यांच्या हातामध्ये चेंडू आहे. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिल्या 50 आहेत. 4 षटकामध्ये 12.50 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे. हे शेवटचं अंतिम षटक, यामध्ये कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. अनिकेत यांच्या हातामध्ये चेंडू आहे. अनिकेत यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना स्ट्रायकरवर वासुदेव. शेवटच्या षटकामध्ये विचार केला, आकाशच्या ओव्हरमध्ये स्ट्रगल करत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले, पण हे षटक फार महत्वाचं. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. एक धाव आली, संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते 51. अनिकेतचा पहिला चेंडू अप्रतिम आपण पाहिला. एक धाव धावफलकावर वाढेल, संघाची धावसंख्या 51. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 बॉल मध्ये कितपत धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. 60च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल कोसले टीमचा, कारण दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीची फलंदाजी कल्पेश जाधव सारखा ढाण्या वाघ त्या संघामध्ये. टीम भातसाई इथे टाकलेला बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. एक धाव याही बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 52. 4 चेंडूंचा खेळ बाकी. टॉस साठी संपर्क साधा आई गावदेवी स्पोर्ट क्लब आटगाव आणि त्यांच्या विरुद्ध आसनगाव. यानंतर होणारी लढत अनिकेत. अनिकेतचा बॉल पाठची तिथे क्षेत्ररक्षक. अजून एक चेंडू डॉट. आकाश अनिकेत यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. या अगोदरच्या षटकात फक्त धावा 5, या 3 बॉल मध्ये धावा फक्त 2. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 52. गोलंदाज तयार आहेत. अनिकेत इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल, पंचांचा अंतरचा इशारा. संघाची धावसंख्या 53. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा. शेवटचे अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, मोठे फटके खेळावे लागतील. ती क्षमता आहे बॅटर वासुदेवकडे. आतापर्यंत भरपूर चांगला खेळ त्यांचा राहिला. इथे बिग हिट, फटका दमदार, धावा देखील मिळतील दमदार. षटकार भातसाईचा अजून एक बिग हिट आणि धावफलकावर अजून एक षटकाराची नोंद. 65 ऑन द बोर्ड.
या स्पर्धेतलं वैयक्तिक पहिलं आणि सर्व मिळून तिसरं अर्धशतक होते का ते पाहायचं आता. दापलकावर धावसंख्या 65-46 या धावसंख्येवर खेळत आहेत बॅटर वासुदेव. यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. शेवटचा चेंडू शिल्लक. दापलकावर धावसंख्या 65 धावा. पण याच गोष्टीचा उल्लेख केला होता की 65+ जाण्याचा प्रयत्न असेल कोसलेचा, ते आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तो बादशाहीचा. इथे टाकलेला हा चेंडू परफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. यॉर्कर त्याचं प्रत्युत्तर नव्हतं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 66, विजयासाठी 67 धावांचं लक्ष. टॉस साठी संपर्क साधा आईगाव देवी आटगाव आणि त्यांच्या विरुद्ध आसनगाव. दोन्ही आलेत का कॅप्टन? आसनगावचे कॅप्टन, आटगाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आसनगाव संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. अर्जुन दादा अधिकारी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक ची मात्र आपण करणार आहोत या मॅच ची. एका बाजूला आसनगाव, एका बाजूला आटगाव, यानंतर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन समोर यायचे. आपण व्यासपीठाच्या समोर तिथे नाणेफेक ची मात्र आपण करणार आहोत. आईगाव देवी 11 आटगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम आसनगाव इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 66 धावा झालेल्या आहेत. 67 धावांचं लक्ष जे मात्र सेट केलेलं आहे. मला वाटतं एक कॅप्टन आलेलं नाही आहेत. 2 षटक होईपर्यंत आले तर आपण टॉस करू. समालोचन कक्षात थोडंसं परिवर्तन ऐकूयात सुनील शेळके सर यांचा आवाज. धन्यवाद. चला कोसले संघ मैदानाचा लगेच ताबा घ्यावा लागेल तुम्हाला. अतिरिक्त वेळ खर्च करण्यासाठी आपल्याकडे नाहीये. पहिला दिवस स्पर्धेचा पहिल्या दिवसामध्ये पहिली फेरी तर 5 षटकांची आहेच, परंतु दुसरी फेरी सुद्धा या अगोदर आपण पाहिल्याप्रमाणे 5 षटकांसाठी खेळवली जाते. त्याचमुळे वेळेच्या बाबतीत गांभीर्य येणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर आई गावदेवी आडगाव आणि त्यांच्या विरुद्ध आसनगाव असा हा सामना असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी नाणेफेकी कक्षाकडे लगेचच आपल्याला यायचं आहे. पहिला डाव संपला जिकडे फलंदाजी कोसले संघाची आपण एन्जॉय केली आणि फलंदाजी करत असताना त्याने 66 बनवलेले आहेत. 67 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. फलंदाजांचा विचार केला तर विघ्नेशची फलंदाजी चांगली राहिली, ज्याने 1 षटकार 2 चौकार आणि 15 धावा जोडल्या. आणि विशेषत्वाने वासुदेव या फलंदाजाने बल्क ऑफ द रन्स तिकडे स्कोर केलेल्या आपण पाहिल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याचा डाव तिकडे संपला, कारण सामना 5 षटकांचा होता. 47 धावा नाबाद त्याने धावपलकावर जोडल्या. व्हॉट अ ग्रेट इनिंग प्लेड बाय हिम. आफ्टर 5 overs they put up 66 runs and 67 is the real target ahead of Badshai team. सन्मान्य अर्जुनजी अधिकारी साहेब यांच्या वतीने यानंतरच्या होणाऱ्या पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेक संपन्न होत आहे. आडगाव वर्सेस आसनगाव. 5 षटकांची ही सुद्धा लढत आपल्याला एन्जॉय करता येईल. आसनगाव संघाने नाणेफेक जिंकलेली, त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सामन्यात दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीसाठी सलामीवीर दाखल झालेले आहेत, ते म्हणजे बादशाही संघाच्या वतीने जेन्युइन ओपनर प्लेयर
कल्पेश जाधव सलामीसाठी दाखल होतोय आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर फलंदाज अनिकेत दाखल होत आहेत. सामन्यांच्या कंपॅरिझन मध्ये तितक्या धावा बनल्या नाहीत. हा फटका बघा, इथे अत्यंत चांगल्या पद्धतीने पिक केलेल्या चेंडूच्या लेंथला आणि त्यानंतर पुल करत असताना खेचून मारलेला षटकार मिळवला फलंदाज कल्पेशने. भोईरने या अगोदर 47 धावा कुठल्या होत्या त्याच वासुदेवच्या विरोधात आता कल्पेश जाधवने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. षटकार मिळवलाय. पाहायचं यानंतर इंटेंट कसा असणार आहे बॅटर कल्पेशचा. 5 ते 6 पावलांचा रनअप घेत असताना गोलंदाजी करतायत. ज्यावेळेस तुमच्याकडे कमी पावलांचा रनअप असतो त्यावेळेस त्याची दुसरी बाजू अशी असते की मग तुम्ही अचूकतेने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असता आणि तीच अचूकता इथे शोधावी लागेल गोलंदाज वासुदेव भोईरला. अदरवाईज प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज की जे बिस्ट मूड मध्ये खेळतात अनेकदा कल्पेश. फुलटॉस समालोचन कक्षाच्या दिशेने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मुख्य मंचाला दिली गेलेली सलामी. इथे हा षटकार आणि त्याचबरोबर नो बॉल. सात धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सत्ता कदाचित प्रस्थापित होऊ शकते बादशाही संघाची या पद्धतीने नो बॉल जर फेकले गेले तर. फ्रीडचा चेंडू खूप दूरवर, जिकडे लायब्ररी आहे तिकडे चेंडूला अभ्यास करण्यासाठी पाठवलेला आहे. गोलंदाज वासुदेव भोईरच्या विरोधात खेळला गेलेला हा तिसरा बिग हिट. यावेळेस आणखी एक मोठा फटका. या षटकामध्ये नामोहरम करून सोडलं गोलंदाज वासुदेव भोईरला फलंदाज कल्पेश जाधवने. शेवट सुद्धा या षटकाचा षटकाराने त्याने केलेला आहे. या षटकात एकूण 4 मोठे फटके आले, 4 षटकार आले आणि पहिलं षटक संपलं. धावा बनवायचे एकूण 67, त्यातील 27 धावा पहिल्या षटकामध्ये.
असताना पहिल्या षटकामध्ये सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिले की ज्यामध्ये फक्त एकेरी 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर षटकार खेळला होता फलंदाज कल्पेश जाधवने आणि शेवटच्या 3 चेंडूंवर 3 षटकार त्याने लागोपाठ खेळलेले आपण पाहिले. षटकारांची तिकडी इथे सुद्धा पूर्ण होत असताना आपण कल्पेश जाधवची पाहिलेली आहे. 27 धावा बनल्या. गोठेगर गावचं हे अत्यंत प्रशस्त अशा पद्धतीचं गोल मैदान. शेजारी आपण पाहिलं तर इथे एक तलाव आहे. त्याचबरोबर मैदानाच्या मागच्या बाजूने विचार केला तर भातसा नदीचं पात्र सुद्धा इथून जवळूनच वाहत असलेलं आपण बघतो. त्याचबरोबर विपेशना केंद्र आणि त्याचबरोबर अभ्यासिका सुद्धा इथे लोकट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर लॉन सुद्धा इकडे आहे स्टेजच्या बॅक साईडला. त्याचबरोबर महामार्ग सुद्धा इथून बाजूनेच नाशिक मुंबई जात असलेला आपण बघतो. त्यामुळे लँडमार्क जर या मैदानाचा कोणी विचारला कोणाला तर त्यामध्ये अनेक खरं तर ठिकाणांची सूची आपण देऊ शकतो. सन्माननीय श्री गणेशजी कांबडी साहेब त्याचबरोबर महेंद्रजी डिंगोरे साहेब यांच्या वतीने ही विकेट खरं तर उपलब्ध झालेली आहे गोठेगरकरांना. त्याबद्दल सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब यांचे आपल्याला ऋण व्यक्त करावे लागतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. बॉटम हँडची प्रचंड ताकद जरूर वापरली आहे परंतु इथे तितकं एलिव्हेशन मिळू शकत नाही फलंदाज अनिकेत जाधवला. याच बरोबर हा फटका फसला. क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि भातसाई संघाने पहिला गडी गमावला. फलंदाज अनिकेत जाधव बाद. अगोदर आम्ही उल्लेख केला होता की ही खेळपट्टी बनवत असताना सन्मान्य महेंद्रजी डिंगोरे साहेब की जे गोठेगरचे युवा उपसरपंच आहेत त्यांचं फार मोठं सहकार्य मिळालं आणि त्यात व्यक्तिमत्वाचं मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. महेंद्रजी आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. खरं तर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापासून त्यांची उपस्थिती आपण सगळेजण अनुभवत आहोत. त्याचबरोबर सन्मान्य सरपंच गणेशजी कांबडी साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला अगदी आजच्या सकाळपासून मिळालेली आहे. आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून सन्मान्य महेंद्रजी डिंगोरे साहेब की जे युवा उपसरपंच आहेत गोठेगरचे यांचा आपण उल्लेख करू शकतो. फलंदाज अनिकेत जाधव बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. नवीन फलंदाज दिनेश बसवंत आणि आणखी एक मोठा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपण बघतो. कारण मला असं वाटतं 1 वर्षापूर्वी अल्यानीकर चषकामध्ये भातसे संघाला खेळताना मी पाहिलं होतं आणि तिथे कल्पेश बाद झाल्यानंतर दिनेश बसवंतने जी बाजू सांभाळली होती भातसे संघाची ती उल्लेखनीय होती. त्याचपुढे एक क्षमता दिनेश बसवंत यांच्याकडे निश्चितच आहे. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा लाजवाब फटका फलंदाज कल्पेश जाधवच्या बॅटमधून. आणखी एक चौकार. पाच वर्ष बरोबर आजच्या दिवसात पूर्ण होत आहेत की जिकडे गणेश डिंगोरे याने केंद्रीय मंत्री चषकामध्ये 4 चाकी मिळवली होती. मॅन ऑफ द सिरीज ते राहिले होते आणि त्याचमुळे आजचा दिवस गणेश याच्यासाठी त्याचबरोबर तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. खेळत आहेत फलंदाज कडे कडे खेळलेत. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ऑल द वे फॉर मॅक्सिमम. षटकार.
आजच्या दिवसामध्ये केंद्रीय मंत्री चषकामध्ये काही विक्रम झालेले आपण पाहिले होते. वंडर बॉय ऑफ खारबाव अर्थात साईश खारबावचा ओपनर प्रणय पाटील याने रणजित स्मृती कासार वडवलीच्या विरोधात खेळत असताना A1 पवनच्या विरोधात आपण पाहिले तर त्याने सलगचे 6 षटकार खेळले होते. 6 षटकार खेळण्याचा विक्रम केला होता प्रणय पाटीलने 5 मार्चला. यावेळेस आणखी एकदा फोर्स करतायत, फोर्सिबली प्लेड बाय बॅटर. त्याचबरोबर विजय गायकवाड की जे न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे खेळाडू आहेत भिवंडीचे, यांच्या वतीने यष्ट्यांच्या मागे लागोपाठ नाही तर संपूर्ण इनिंग मध्ये सुदेश दादा 5-1 खार्डीच्या विरोधात म्हणजे सूरज फौजदार यांचा संघ त्यांच्या विरोधात खेळताना 6 झेल टिपण्याचा विक्रम त्याने नोंदवला होता. षटक संपतायत 2 षटकांच्या अंती धावफलक 39. आणि आणखी एक विक्रम आहे की आई गावदेवी वडूनगर या संघाच्या वतीने खेळत असताना स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी केतन पाटील याने 48 धावा ठोकल्या होत्या एका इनिंग मध्ये. आणि त्या सामन्यामध्ये केतन म्हात्रेला त्याने 0वर सुद्धा बाद केलं होतं. त्यामुळे आजचा दिवस 5 मार्च अनेकांच्या लक्षात राहण्याजोगा आहे. षटक संपतायत 2 धावा बनलेल्या आहेत. 39 एकूण धावा बनवायच्या आहेत. 67 चांगली भेदक सुरुवात, आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाचसे संघाने मिळवलेली आहे. अनिकेत फार लवकर बाद झाले होते, परंतु त्यांना बग्याची भूमिका स्वीकारावी लागली होती कारण दुसऱ्या बाजूने फार मोठा आक्रमण खरं तर फार मोठं उभारलं गेलं होतं कल्पेश जाधवच्या वतीने. या गावातील प्रतिदेश उद्योजक सन्माननीय सुभाष डिंगोरे साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य मंचाकडे होते. या साहेब आपलं सहर्ष स्वागत. तिसरं षटक सेकंड स्पेल मध्ये वासुदेव भोईर. आखूड टप्प्याचा चेंडू ज्या वेळेस तुम्ही कल्पेशच्या विरोधात हाताळाल त्या वेळेस तुमच्या क्षेत्ररक्षकाला सीमारेषेच्या पलीकडे जाऊन तो आणावा लागेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलेलं आहे. पॉवरफुल षटकार. षटकाराने धावफलक पुढे गेले. एकूण धाबांचा विचार केला तर 45 रन्स ऑन द बोर्ड. दिस इज द थर्ड ओव्हर बिंग बॉल्ड बाय बॉलर वासुदेव भोईर. There is a target of 67 runs side of Batsai team, and what a remarkable start has been given by Kalpesh Jadhav. He is in a great touch and good and in beast mood. He has played a great inning. आणखी एकदा इथे स्लॉक स्वीपचा फटका खेळलेला आहे. पिकअप स्लॉक स्वीप. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक षटकार. धावांवर खेळत आहेत कल्पेश जाधव. सगळ्यात महत्वाची गोष्ट या स्पर्धेमध्ये या अगोदर गणेश डिंगोरेने लागोपाठच्या 2 इनिंग मध्ये लागोपाठची 2 अर्धशतकं दाखवलेली आहेत, झळकवलेली आहेत. त्या उंबरठ्यावर वासुदेव भोईर सुद्धा होते, परंतु नाबाद 47 धावा त्याने खरं तर तिकडे बनवल्या होत्या. आणखी एक चेंडू जर त्यांच्या पुढ्यात असता तर कदाचित त्यांचंही अर्धशतक तिकडे पूर्ण झालं असतं. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो, परंतु कल्पेश जाधव याने चांगली फलंदाजी केलेली आहे. 48 धावांवर तो खेळत आहेत आणि त्यांचा डाव अजून मैदानाच्या आतमध्ये जिवंत आहे. म्हणजे इथे व्यक्तिगत अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आणखी एक फलंदाज आलेला आपण बघतो. या स्पर्धेत जर विचार केला तर षटकारांची हॅट्रिक 2-3दा कंप्लीट झालेली आहे. चौकार हॅट्रिक गणेश डिंगोरेने 3 वेळा कंप्लीट केली होती. गोलंदाज जयंत डिंगोरेने विकेट हॅट्रिक सुद्धा मिळवली होती. त्यामुळे सगळे विक्रम आजच्या दिवसामध्ये पूर्ण होत आहेत. समोर ठेवलाय, समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रेट डाइव्ह, स्ट्रेट लाईक अँड एरो ऑल द वे फॉर 4 रन्स. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. आणि या चौकाराने धावफलक पुढे गेलं. अति द्रुत गतीने धावफलक पुढे चाललेला आहे. या अगोदर ठाणे नाशिक महामार्ग होता, त्यापेक्षा अधिक वेग जर मिळवायचा असेल तर तुम्हाला समृद्धीवर जावं लागेल. आणि त्याच पद्धतीने आता इथे समृद्धीला जितका वेग मिळालेला आहे तितका वेग इथे या समृद्धीसाठी निश्चितच
धावपलक्याच्या दिला जातो कल्पेशच्या वतीने आणि त्याच्या वतीने अर्धशतक सुद्धा पूर्ण झालं. आणखी एक चांगला फटका, आणखी एकदा स्लॉग स्वीप करतायत, आणखी एक चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. आमच्या स्कोररच्या समोर आता अडचणी आहेत. मला असं वाटतं धावपलक 67 पर्यंत पोहोचलेला आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याला थोडा वेळ देऊ, कारण हा चेंडू नो बॉल सुद्धा आहे. इतक्या घाईने धावपलक खरं तर पुढे गेलेले आहे. त्याचबरोबर रॅपिड क्रिकेट सुरू आहे. ऑफिशियल अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धावपलकर धावा बनलेले आहेत 62, 62, 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. यावेळेस इथे षटकार आणि याच बरोबर हा सामना संपवलेला आहे. अत्यंत चांगली आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कल्पेश जाधवची आपण पाहिली. फक्त आणि फक्त आक्रमकता सुरुवातीपासून शोधली नाही, तर याच आक्रमकतेने हा डाव संपवलेला आहे फलंदाज कल्पेश जाधवने. आणि हा सामना इथे पहिल्या फेरीचा जिंकलेला तो म्हणजेच बादशाही संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नसेल, कारण या स्पर्धेतील व्यक्तिगत पहिलं आणि त्याचबरोबर स्पर्धेतील तिसरा अर्धशतक झळकावलेलं आहे कल्पेश जाधवने, तो ठरलेला आहे या सामन्यातील सामनावीर खेळाडू.